जोगेश्वरीत भीषण आग. जोगेश्वरीतील इमारतीला भीषण आग लागल्याची बातमी समोर येत आहे. जोगेश्वरीतील JMS बिझनेस सेंटरला भीषण आग लागली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रकरण समजताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतला. मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भ दौऱ्यावर. पुढच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ जिल्ह्याला भेट देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या बैठका व विकास कामांच्या संदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार. क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार. भारतीय सैन्यात 20 भैरव बटालियन. 6 महिन्यात भारतीय सैन्यात 20 भैरव बटालियन तयार. पुढील 6 महिन्यात भारतीय सैन्यात 20 भैरव बटालियन तयार होणार अशी माहिती समोर येत आहे. या लाईट कमांडो बटालियन असून भैरव बटालियन हे जलद कारवाईसाठी डिझाईन केलं आहे. ठाकरे बंधू एकत्र नको. भाई जगतापांचं मोठं वक्तव्य. ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना भाई जगतापांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे सोडाच, पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाही, आणि म्हणूनच या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या. कोणी कोणासोबत लढायचे हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या, असं वक्तव्य भाई जगताप यांनी केलं आहे. आरोप करणाऱ्यांचे कागद आधी तपासा. मुरलीधर मोहोळ यांचा रवींद्र धंगेकरांवर निशाणा. रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार टीका व आरोप केले. यावर मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकरांवर निशाणा साधला. आरोप करणाऱ्यांना चावी देणारं कोणी दुसरं असेल. राज्यस्तरावर आमची महायुती आहे. तसेच आरोप करणाऱ्यांचे कागद आधी तपासा, असं वक्तव्य मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.